myself behind, looking for a better place, not to stay alone. Gain our trust and you chose to break it. Ask for truth but you only fake it. Thought you said what we had was sacred. It's all lies, all lies. I was broken and isolated. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. बरेच गॅप नंतर मी आलेलो आहे आता एक पुन्हा ट्रॅव्हलचा व्हिडिओ घेऊन. मित्रांनो, आता जे मी आहे संगमनेरच्या आसपास आहे आणि इकडे पुणे हायवेला आहे आता सध्या. तर आजचा जो प्रवास होणार आहे आपला तो होणार आहे एक संगमनेरमधील एक महादेवाचं देवस्थान आहे. ते टेकडीवरती आहे, मस्त आहे. तर आज आपण जाणार आहोत श्री क्षेत्र बालेश्वर या ठिकाणी. तर माझ्यासोबत आहे सागर आणि आम्ही दोघे चालतात. तर कदाचित आता बघूया, आता संगमनेर इथून जे आहे 5 किलोमीटरवरतीच आहे. पण एक्झॅक्टली संगमनेरमध्ये आज सिटीमध्ये जाऊ शकत नाही आपण, कारण की सिटी बाहेर आहे. तर आत्ता आपण इथून 12 किलोमीटर अंतरावर काय सिटीज आहे. पुढे तुम्हाला बघायला मिळेल. आय होप मी घरातून निघताना स्टार्ट नाही केला ब्लॉग, कारण की माझी इच्छाच नव्हती होत. कारण की खरं म्हटलं तर एवढ्या ट्रेक पिरियडनंतर मी ब्लॉग करत आहे. तर ब्लॉग कशा प्रकारे असतं मी सांगितलं होतं, पण मे बी आत्ता स्टार्ट तर आपण करणारच आहोत ब्लॉग. तर नक्कीच तुम्ही लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. आणि सध्या काय की मान्सून सीझन चालू झालेला आहे नाशिकमध्ये. बरेच 2-3 दिवसा अगोदर पाऊस झाला बऱ्यापैकी, पण आता सध्या बंद आहे. तर आम्हाला तर असं वाटलं होतं की येऊ पण शकतो इकडे, पण इकडे असेल पण पाऊस. पण तसं इकडचं काही वातावरण वाटत नाही आहे. ढगाळ वातावरण झालेलं आहे, पण पावसाचं काही तसं काही बिलकुल काही वाटत नाही. तर त्यामुळे ठरवलं की आज आपण संडे, मला आज सुट्टी आहे. तर त्यामुळे ठरवलं की आज आपण नक्कीच भेटतो. तर बघूया आता आपण इथं पुढचा तुम्हाला जो आहे फोटो ब्लॉग बघायला मिळेल. आय होप त्याच्यात जर तुम्हाला व्यवस्थित ऐकून नाही आलं तर आपण व्हॉईस म्हणतो, एक प्रकारे व्हॉईस रेकॉर्डिंग पण त्याच्यात ॲड करू. अजून पुढे जाऊ का? पुढे जाऊ का? बोर्ड आहे का तिथं बाळेश्वर मंदिर? बरं, चालेल. श्री क्षेत्र बाळेश्वर येथे येणाऱ्या भाविकांचे स्वागत. तालुका संगम.
तसं आम्ही एकदम टेकडीवरती आहे मंदिर आहे, तर वरती आलेलो आहे. पण आता मगाशी सावली होती, पण आता ढगं पुढे सरकले त्याच्यामुळे वाऱ्यामुळे पूर्ण ऊन आलेलं आहे. आणि आता वाजले असतील 3:30 3:15च्या आसपास. आम्ही निघालो होतो 12:30 आसपास. तसं हे क्षेत्र जे आहे हे संगमनेरमध्ये आहे आणि संगमनेर सिटीपासून मे बी 15 ते 16 किलोमीटर अंतर, जास्त असेल माझ्या मते 20 किलोमीटर अंतर. तर संगमनेरची जी सिटी आहे ती मागेच जाते आणि त्याच पुणे जो हायवे, पुणे हायवेने स्ट्रेट तुम्हाला यावं लागते आणि तिकडूनच असं बाळेश्वरसाठी बोर्ड पण तुम्हाला दिसेल रोडच्या ज्या राईट साईडला. तर तुम्ही जाताना नक्कीच तुम्हाला दिसेल. आणि खूप सुंदर असं एक क्षेत्र आहे. मुळात मी हे सांगतो की तुम्ही अजून बऱ्यापैकी पाऊस होऊन द्या आणि जसं इकडचं हिरवंगार वातावरण झालं ना तर अगदी सुंदर असेल ही प्लेस बघण्यासाठी. आणि या अगोदर मी संगमनेरमध्ये आलेलो होतो. जसा मी कुंभारकडा बघितला जो संगमनेरमध्ये आहे, पण त्यात असं की आता तो पावसाळ्यातच खास तिथला वॉटरफॉलचा जो सीन आहे तो दिसतो. आणि मी गेलो होतो उन्हाळ्याच्या दिवसात, तर पुन्हा एकदा कधी झाली तर भेट नक्कीच तिथे जाईल. आता बघा पुन्हा इथे सावली आलेली आहे आणि बॅक साईडला बघताय ना एकदम ढगाळ वातावरण आहे. पुढे पाऊस पण चालू होता, आम्ही येत होतो तेव्हाच. मला असं वाटतं आम्ही पण पावसात भिजू किंवा पाऊस येईल, पण तसं काही झालं नाही. आणि आसपास असं सीन आहे. चला तुम्हाला फिरवतो थोडं. चल सागर ना, मंदिर फिरून आलो. तर अशा प्रकारे आसपासचा जो परिसर आहे मंदिराचा, हे मंदिर अगदी खूप डोंगरावरती आहे आणि येताना तुम्ही बघितलंच आम्हाला. आता तुम्हाला इकडचा जो आहे परिसर मी तुम्हाला फिरवतो. इथे बोर्ड दिलेला आहे रामेश्वर मंदिर म्हणून. तर त्याच प्रकारे इथे आहे. तुम्हाला मोटो ब्लॉगमध्ये नक्कीच कळेल की पूर्णपणे ब्लॉग तुम्ही बघाल तर अशा प्रकारे मस्त असं सीन आहे. तसं बरं पण वाटतं आहे कारण की पूर्णपणे ऊन पण नाही आणि मस्त असा वरती येऊन तरी गार वारा आणि सावली पण मिळते. तर बाकी तरी अजून बराच पावसाळा जर झाला किंवा 1 महिना किंवा 2 महिना पावसाळा, त्यानंतर इकडचं जे निसर्ग आहे ते एकदम मस्त प्रकारे दिसेल. तुम्ही येतानाच तुम्हाला एकदम प्रसन्न वाटेल.
जबरदस्त असा सीन बघा. इथे आपली स्पीडी पार्क केलेली आहे. जसं आम्ही डोंगरावरती आलेलो आहे. तुम्हाला एकदा झूम करून दाखवतोय बघा काय सीन आहे. आणि वातावरण पण बघा तुम्ही कशा प्रकारे. इकडे बालेश्वर टेम्पल.